तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आणि रमाकांतने धुमाळला संपूर्ण घरातल्या लोकांच्या समोर आणत वल्लरीचा बँड वाजवलेला असतो. आणि इथे आता 20 वर्षांपूर्वी अर्णवच्या आईवडिलांचं आणि सुप्रियाचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी वल्लरी असल्याचं इथे आता धुमाळने सगळ्यांच्या समोर सांगत खूप मोठ्या सत्याचा खुलासा केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीला आता सुप्रिया घरी घेऊन गेलेली असते, पण प्रत्येक गोष्टीत ईश्वरीची आठवण येत असते. स्वयंपाक करण्यासाठी अनिताताईसुद्धा नसते. तिचं काम असल्यामुळे तिला आता जावं लागतं. आणि इथे ईश्वरी घरामध्ये सगळ्यांची काळजी घेत असते. वेळेवरती सगळं काही ती करत असते. पण आता अशी वेळ आलेली असते ईश्वरी गेल्यामुळे की घरामध्ये स्वयंपाक आता वल्लरी काही करत नाही आणि ती सगळं काही बाहेरून ऑर्डर करत असते. इथे आजीलासुद्धा पथ्य पाणी पाळणाऱ्या आजीला इथे बाहेरचं जेवण जेवावं लागत असतं. पण तरीसुद्धा वल्लरी इतका माज करत असते की इथे ईश्वरीला अजिबात घरी घेऊन यायचं नाही असं तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि मग काय होतं प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी घरी गेलेली असते तेव्हा अर्णव त्या ठिकाणी तिच्यासाठी डिलिव्हरी बॉय बनून जातो, फूड डिलिव्हर बनून जातो आणि तिथे फालुदा घेऊन जातो. ईश्वरीसाठी फालुदा घेऊन जातो आणि मग ईश्वरी बरोबर गप्पा मारत तो सुद्धा फालुदा खातो आणि ईश्वरीसुद्धा खाते. आणि मग काय प्रेक्षकांनो, दोघेजणं छान आता गप्पा वगैरे करत असतात. आणि तेव्हा सुप्रिया त्यांना बघते आणि तेव्हा तिला कळतं की अर्णवचं ईश्वरीवरती इतकं प्रेम आहे की तो तिच्याशिवाय राहू शकत नाही आणि इथे वेषांतर करून तो ईश्वरीला भेटायला आला आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, अर्णव, तुमचं इशूवरती किती प्रेम आहे ते मला दिसतंय, कारण जी माणसं प्रेमात असतात ना तीच असा वेडेपणा करतात. तेव्हा अर्णवला छान वाटतं की सुप्रियाला त्याच्या मनातलं तरी कळलं. आणि मग काय, इथे आता सुप्रिया अर्णवचं कौतुक करते, पण त्याला एक गोष्ट सांगते, काहीही झालं तरीसुद्धा मी इशूला पाठवणार नाही. तुमचं तिच्यावरती प्रेम आहे, तुम्ही हवं तेव्हा या, सकाळी या, दुपारी या, रात्री या, अगदी मध्यरात्री इशूला भेटायला या, माझी काही हरकत नसणार आहे. पण जोपर्यंत तुमच्या घरचे लोक तिची माफी मागत नाही ना तोपर्यंत मी माझ्या इशूला त्या घरी परत पाठवणार नाही. तेव्हा इथे आता अर्णव आपल्या घरी जातो. घरी गेल्यानंतर अंजलीचं बाळ खूपच जास्त रडत असतं. का रडतंय बाळ विचारल्यानंतर काही बोलायला तयार नसते. बाळ काही गप्प बसायचं नावच घेत नाही. तेव्हा इथे अर्णव काय म्हणतो, आपण एक काम करूया, आपण बाळाला घेऊन आता ईश्वरीकडे जाऊया, तीच बाळाला गप्प करू शकते. अंजली म्हणते, अजिबात नाही, ज्या बाईमुळे माझ्या आईचा जीव गेलाय त्या बाईच्या मुलीकडे मी माझ्या बाळाला घेऊन जाणार नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई प्लीज बंद कर आता हे बोलणं, खरं खोटं तुला काही माहिती नाही आहे आणि उगाच एका फोटोवरून तू त्यांना जज करू नको आणि उगाच इथे तुझ्या आता नजरेने त्यांना बघू नको. खरं खोटं काय आहे ना, एक ना एक दिवस ते समोर आल्याशिवाय राहणार नाही. आणि मग इथे आता अंजली ऐकायला तयार नसते. अर्णव आकाशला म्हणतो, आकाश जा गाडी काढ. आणि अर्णव म्हणतो, ताई चल चल म्हणतोय ना, ईश्वरी बाळाला व्यवस्थित गप्प करेल. अगं तू कितीही नाही म्हणालीस तरी ईश्वरीने बाळाला जीव लावलाय, त्यालासुद्धा आठवण येत असेलच की. आणि त्याच्यामध्ये ती वेळेवरती त्याला व्यवस्थित दूध वगैरे द्यायची. जेव्हापासून ती इथे नाही आहे ना तेव्हापासून काय घडलं आहे बघितलंस, खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही आहे कुणी. तुम्ही कितीही नाकारलत ना तरी सत्य हेच आहे. तेव्हा इथे आता ईश्वरी आपल्या आईकडे गेल्यामुळे घरातलं वातावरण हे बिघडलेलं असतं. ईश्वरीकडे अंजलीला बाळाला घेऊन जायचं नसतं, नाईलाज असतो, म्हणून आता घेऊन जाते. तेव्हा इथे ईश्वरी
जागीच असते. बाळ इकडे रडत असतं, पण ईश्वरी मात्र आता बेचैन झालेली असते. तिच्या नजरेवरती बाळ येत असतं. ती म्हणत असते की मला असं का वाटतंय की बाळाला माझी गरज आहे, बाळ खूप रडतंय. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, नाही इशू, तू कुठेही जायचं नाही. पण इथे आता ईश्वरी अर्णवला फोन करते आणि म्हणत असते, अर्णव सर, बाळ कसं आहे? मला बाळाची खरंच खूप आठवण येते. तेव्हा बाळ रडत असतं. ईश्वरी म्हणते, काय झालं, बाळ का रडतंय? तेव्हा अर्णव म्हणतो, बाळ रडतंय म्हणूनच आम्ही त्याला तुझ्याकडे घेऊन आलो आहे. ती म्हणते, काय? आणि दरवाजा उघडल्यानंतर इथे आता अर्णव, अंजली, आकाश सगळेजण बाहेरच असतात. तेव्हा ईश्वरी धावत पळत येते आणि अंजलीकडून बाळाला घेते आणि बाळाला ती गप्प करत असते. ती आता इथे तिच्या सुंदर मधुर गोड आवाजामध्ये अंगाई गाते आणि ती अंगाई असते, निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई, आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही. आणि अशा सुंदर मधुर गोड आवाजामध्ये अंगाई म्हटल्यानंतर बाळ एका क्षणातच गप्प झालेलं असतं, शांत झालेलं असतं. आणि मग प्रेक्षकांनो, ईश्वरी आता बाळाला अंजलीकडे देते आणि नंतरला ती घरामध्ये जात असते. तेव्हा इथे मामा म्हणत असतात की ईश्वरी, आम्हाला माफ कर, खरंच आमचं चुकलं, आम्हाला माफ कर. तुझी काही चुकी नसताना आम्ही सगळेजण तुझ्याजवळ वेड्यासारखंच वागलो. खरंच मी मनापासून तुझी माफी मागतो. खरं काय खोटं काय एक ना एक दिवस समोर येईलच. पण मला एक गोष्ट कळले, सुप्रियाताईंच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे, सत्य आहे. जे आपल्याला दिसतं ते खरंच आहे असं आपण अंदाज नाही आणू शकत. कधी कधी जे डोळ्यांना दिसतं ते खोटंही असू शकतं, बरोबर ना? तेव्हा इथे आजी म्हणत असते, ईश्वरी, आमचं चुकलं, आम्ही तुझ्यावरती संशय घ्यायला नको होता, वाटेल तसं बोलायला नको होतं. या म्हाताऱ्या आजीला तुझ्या माफ करशील ना? तेव्हा ती आता इमोशनल झालेली असते. ती आपल्या आईकडे, सुप्रियाकडे बघत असते आणि तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते की काही झालं तरी इशूने घरी जायचं नाही. पण आता इथे मामा, आकाश, आजी सगळेजण ईश्वरीची माफी मागत असतात. ईश्वरीला मनापासून सॉरी म्हणत असतात की आम्ही असे आरोप करायला नको होते, काही गरज नव्हती असे खोटे नाटे आणि चुकीचे आरोप करायची. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण ईश्वरीला सॉरी म्हणत असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, आई, मला जाऊ दे गं, आता मला थांबवत नाही आहे. तेव्हा इथे अर्णवच्या डोळ्यामध्ये एकच आशा असते की ईश्वरीने सगळं विसरून आमच्याबरोबर यावं. आणि मग सुप्रिया म्हणते की ठीक आहे, जा, मला फक्त हेच हवं होतं. तुम्हाला असं वाटतंय ना की मी चुकीची आहे? मी बरोबर आहे की चूक, एक ना एक दिवस ते मी सिद्ध करेनच, माझी मुलगीही करेल. पण म्हणून तुम्ही तिने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तिला दिलीत, हे मला योग्य वाटलं नाही. आणि तेव्हा इथे अंजलीसुद्धा तोंडावरती पडलेली असते. आणि मग काय प्रेक्षकांनो, ईश्वरी आता घरी आलेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणते की ज्या बाईने माझ्या आईचं आणि इथे अर्णव सरांच्या आईवडिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे ना, त्या बाईला मी शोधून काढल्याशिवाय राहणार नाही आहे. तेव्हा आजी म्हणते की ईश्वरी, मलासुद्धा आता बघायचंच आहे, ती बाई कोण आहे जिने माझ्या मुलीचं आणि माझ्या जावयाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, तिने आत्महत्या करायला प्रवृत्त केलं, अशी ती कोण बाई आहे ना, तिला मला बघायचंच आहे, माझ्या हाताने तिला शिक्षा करायची आहे. ईश्वरी म्हणते, आजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका, ती जी कुणी आहे ना, तिला शोधल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आज ना उद्या ती मला सापडेलच. तेव्हा इथे ईश्वरी विचार करत असते की ज्या वेळेला बाळाचं बारसं होतं, सगळेजण आम्ही घरातच होतो, सगळेजण तिथेच होतो. बाळाच्या इथे सर्व डेकोरेशनची जबाबदारी आमची होती, आकाश सरांची होती. आम्ही सगळ्यांनी डेकोरेशन वगैरे सगळं काही केलं. मग नंतर बरोबर गुलाबांच्या पाकळ्यांमध्ये ते फोटो आलेच कुठून? तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते की राकेशला तर याबद्दल काही माहितीच नव्हतं, कारण राकेश स्वतःच इतका शॉक झाला होता. राकेशचं याच्यामध्ये काही रोल नाही आहे. ही अशी कुणीतरी व्यक्ती आहे जी त्या वेळेला या प्रकरणामध्ये इन्वॉल्ड होती. म्हणजे ज्या वेळेला अर्णव सरांच्या आईवडिलांना आणि माझ्या आईला त्रास झाला, तेव्हाचा राकेशचा काही संबंधच नाही आहे. कारण का? तर तेव्हा राकेश नव्हताच, राकेशसुद्धा तेव्हा नव्हता. मग त्याचा आणि या लोकांचा संबंध तर आता
3-4 वर्षांपासून आहे. पण ज्या व्यक्तीने हे फोटो लपवून ठेवले ती व्यक्ती ही जुनी आहे. म्हणजे नक्की आता ती व्यक्ती कोण असणार आहे? या घरामध्ये मी कुणाला नकोशी झाले? तर या घरामध्ये मी वल्लरीला नकोशी झाले. आणि मग फोटो ठेवणारी व्यक्ती मामा तर नसू शकते, पण वल्लरी नक्कीच असू शकते. म्हणजे 20-22 वर्षांपूर्वी जी ही घटना घडली होती त्याच्यामध्ये वल्लरी ही आता इन्व्हॉल्ड असेल का? असा संशय ईश्वरीच्या मनामध्ये आलेला असतो. कारण ज्या वेळेला ईश्वरी म्हणाली, ती बाई जी कुणी आहे ना, तिला शोधून काढल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आणि तेव्हा इथे वल्लरीला ठसका लागतो आणि ती तिथून उठून जाते. तेव्हा इथे सुप्रियाने वर्णन केलेलं असतं की ती बाई हिरव्या रंगाची साडी नेसली होती. त्या बाईने गजरा घातला होता आणि तिचे डोळे घारे होते. मग हे वर्णन मामींचं सुद्धा असूच शकतं ना. गोरा रंग, घारे डोळे, केसांचा अंबाडा आणि त्याला गजरा. त्यामुळे प्रेक्षकांनो, हे वर्णन आता ऐकल्यानंतर इथे आता वल्लरी हीच कारस्थानी असू शकते असा संशय हा ईश्वरीला आलेला असतो. आणि म्हणून इथे आता ईश्वरी मामीकडे जाते आणि म्हणत असते की मामी, जी कुणी बाई आहे ना, जिने माझ्या आईला चुकीच्या पत्त्यावरती पाठवलं, त्या बाईला मी शोधून काढेनच. आज ना उद्या सत्य समोर येईल. तेव्हा ती म्हणते, मग हे तू मला का सांगतेस गं? ती म्हणते, तुम्हाला सांगते कारण तुम्हाला सुद्धा माहिती पाहिजे ना. कारण मला तुमच्यावरती संशय आहे. आणि संशय आहे पण पुरावे नाहीत. जेव्हा पुरावे येतील तेव्हा तुमचे 3-13 वाजवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आणि मग काय होतं, ईश्वरी मंदिरामध्ये गेलेली असते आणि अर्णवसुद्धा तिच्याबरोबर असतो. दोघेजणं मंदिरामध्ये गेल्यानंतर रमाकांत काका तिला मंदिरामध्ये भेटतात. मंदिरामध्ये भेटल्यानंतर ईश्वरी त्यांना ओळखते आणि म्हणते की अर्णव सर, आपण इथे रमाकांत काकांना घरी घेऊन जाऊया का? तेव्हा अर्णव म्हणतो, नक्कीच जाऊया. कारण आता अर्णवला कळलेलं असतं की त्यावेळेला माझ्या वडिलांची काही चूक नसेल तर, कुणीतरी त्यांना फसवलं असेल तर त्यांच्यावरती अन्याय होता कामा नये. आणि मग इथे आता अर्णव आपल्या वडिलांना घरी घेऊन येतो. आणि मग अर्णव जेव्हा आपल्या वडिलांबरोबर गप्पा मारतो तेव्हा रमाकांत काका त्यांना सांगत असतात त्यावेळेला नक्की काय आणि कसं घडलं. सुप्रियाने जे सांगितलं तेच रमाकांत काकांनी सुद्धा सांगितलेलं असतं. तेव्हा तिथे धुमाळचा विषय निघालेला असतो. अर्णव म्हणतो की एक पत्रकार आहे धुमाळ, त्याला सगळं काय माहिती आहे पण तो काही बोलत नाही आहे. हे सगळं त्याला कुणी करायला सांगितलं हे त्याला माहिती आहे. तेव्हा इथे आता रमाकांत काका म्हणतात, धुमाळ त्यावेळेला सुद्धा पळून गेला होता. मी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो गायब झाला होता आणि परत तो आलाच नाही. आणि मी सुद्धा मग घर सोडून निघून गेलो. तेव्हा इथे अर्णवने आपल्या टीमला धुमाळवरती लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं. तेव्हा एके दिवशी रमाकांत काका आणि अर्णव जात असताना त्यांच्या नजरेस असा धुमाळ पडतो. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की धुमाळला आपण घरीच घेऊन जाऊया. तेव्हा अर्णवने धुमाळला घरी आणलेलं असतं. आणि तेव्हा इथे रमाकांत काकासुद्धा तिथे असतात. तेव्हा अर्णव म्हणतो, बाबा बोला, आता ह्याचं काय करायचं? रमाकांत काका म्हणतात की तू आता फक्त एकच सांग, 20 वर्षांपूर्वी जे तू कृत्य केलं होतंस, जे खोटे फोटो काढून चुकीच्या पद्धतीने इथे आता तू व्हायरल केले होतेस, ते तुला कुणी करायला सांगितलं होतं? जे जसं नव्हतं तसं तुम्ही इथे आता त्या बातम्यांमध्ये वाढवून चढवून सांगत होता. ती बिचारी मुलगी, तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, माझं हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं. कुणामुळे? हे सगळं का, कशासाठी आणि कुणामुळे केलं? तेव्हा इथे आता धुमाळ घाबरलेला असतो आणि धुमाळ म्हणतो की वल्लरी पाटीलच्या सांगण्यावरूनच मी हे सगळं केलेलं आहे. तेव्हा इथे सगळेजण मामींकडे बघत असतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो, मामीचा खरा चेहरा धुमाळने सगळ्यांच्या समोर आणलेला असतो. तेव्हा वल्लरी म्हणते, बघितलं अर्णव सर, तुम्ही माझ्या आईवरती आरोप केलेत, पण खरी गुन्हेगार तर तुमच्या घरातच आहे आणि ती म्हणजे वल्लरी मामी. तर अशा रीतीने धुमाळला इथे पकडून आणताच धुमाळने वल्लरीच्या कारस्थानांचा इथे आता पर्दाफाश करत खरी गुन्हेगार ती असल्याचं सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे अर्णवने आपल्या आईच्या आत्महत्येमागे वल्लरीचा हात असल्यामुळे वल्लरीला घरातून हाकलून दिलेलं असतं. पुन्हा माझ्या घरामध्ये पाऊल ठेवायचं नाही
असं आता वल्लरीला सांगत तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा देत घरातून कायमस्वरूपी हकलून दिलेलं असतं.